बाईचा नाद लय बेकार राव असं म्हटलं जातं. या बाईच्या नादामुळे रामायण झालं, महाभारत झालं आणि आता एक नवीन गोष्ट सगळ्यांसमोर समोर आली. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते पदाची नवीन यादी समोर आली. आता ही यादी का समोर आली? जुन्या लोकांना डच्चू का देण्यात आला? याच्यामध्ये दोन महत्वाची नावं आहेत. ते म्हणजे एक अमोल मितकरी आणि दुसरं म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील. आता या दोघांना डच्चू का देण्यात आला? कशामुळे? अजित पवारांनी हे टोकाचं पाऊल उचललं. अजित पवारांविषयी जे की नेहमीच गुणगान गात होते, अजितदादा कसे श्रेष्ठ आहेत, अजितदादांनी किती चांगलं काम केलंय, आमचे अजितदादा येऊ, आमचे अजितदादा तीव, आणि या तीवने कसा जीव घेतला ते इथे आपल्याला बघण्यासारखं असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. अशाच महत्वपूर्ण इंटरेस्टिंग छोट्या गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओला सबस्क्राईब करा. ओके, बघा काय आहे महत्वाचं म्हणणं म्हणजे ही जी काही प्रवक्ते पदाची यादी असते. आता प्रवक्ते पदाचं काम काय असतं की आपल्या पक्षाविषयी चांगल्या गोष्टी, आपल्या पक्षाची सारवासारव करणं, आपल्या पक्षातले जे काही इंटरनल द्वेष असतील, इंटरनल गोष्टी असतील ते चव्हाट्यावर आणणं नाही, किंवा पक्षावर जर कोणी हल्ला करत असेल तर त्याला उत्तर द्यायचं काम हे प्रवक्ते पदाचं असतं. आता नेमकं इथं उलटच घडत गेलं या दोन लोकांविषयी. एक म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील. आता रुपाली ठोंबरे पाटील हे नेहमीच चर्चेत असायच्या, नेहमीच ते वादग्रस्त विधान वगैरे किंवा अजितदादांची वावा करण्यामध्ये ते व्यस्त असायचे असं देखील म्हटलं तरी चालेल. कारण की अजित पवारांना जर कोणी काय बोललं तर रुपाली ठोंबरे पाटील यांना ते काही पटायचं नाही, आणि नेहमी स्पष्ट वक्तेपणाप्रमाणे आता मागे जो काही हल्ला झाला होता त्यामध्ये देखील अजित पवारांनी आम्हाला कसं वाचवलं, जे की पहलगामचा हल्ला झाला होता त्यातही त्यांनी अजितदादांना खूप काही मोठं बनवलं होतं. आता या सगळ्यामध्ये काय झालंय की मागच्या 1 महिन्यापूर्वी जे की डॉक्टर संपदा मुंडे यांचं जे काही प्रकरण झालं, आत्महत्या प्रकरण, त्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवारांच्या जवळीकच्या असलेल्या महिला म्हणजे रुपाली चाकणकर. मी नाही म्हणत आहे, तुम्ही कुठेही जा, कुठल्याही सोशल मीडियावर जा, तुम्हाला ते कळणार आहे. ओके, तर या चाकणकरांविषयी रुपाली ठोंबरे पाटील यांनी नेहमीच वादग्रस्त विधान, त्यांनी कसं त्या पोलिसांना क्लीन चिट दिली, आणि ती महिला डॉक्टर संपदा मुंडे ज्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला त्या कशा त्याच्यामध्ये त्यांचं चूक होती असं ते दाखवून तिथे क्लीन चिट देण्यात आली, आणि तिथनं वादन सुरू झालं म्हणजे ते महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं. हा काही वाद आताचा नव्हता. स्वारगेटची जी काही घटना झाली होती त्या स्वारगेटच्या घटनेमध्ये देखील अशाच प्रकारचं यांच्या विरोधात विधानं हे यांनी केले होते. महत्वाचं म्हणजे काय, आता रुपाली चाकणकरांना जे कोणी बोलत असेल तर ते अजितदादांना पटणारं नाहीये नक्कीच, कारण की त्यांच्या पक्षाच्या महिला अध्यक्ष आहेत, त्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आहेत आणि राज्याच्या महिला अध्यक्षा देखील आहेत. ओके, महिला आयोगाच्या अध्यक्ष देखील आहेत. तर त्यामुळे आता अजितदादांना या दोघांमध्ये मध्यस्थी देखील करावी लागली, पण ही मध्यस्थी जास्त दिवस टिकली नाही. रुपाली ठोंबरे पाटील यांनी वारंवार याच्यावर ऍक्शन घेतली, वारंवार त्यांच्याविषयी ते बोलत गेले, आणि मग कुठंतरी अजित पवारांना ते निर्णय घ्यावा लागला, आणि मग त्यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांना साईडला केलं. तसंच म्हणजे अमोल मितकरी पण देखील नेहमीच वादग्रस्त विधान, वादग्रस्त चर्चेमध्ये असणारे, आणि कधी आपल्याच पक्षाला आपण काय बोलतोय हे त्यांना कळत नाही, आणि कधीच कुठंतरी मुतणारे हे अमोल मितकरी यांच्यावर देखील कार्यवाही झाली असं देखील म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण की प्रवक्ते पदावरनं काढणं म्हणजे हा खूप काही मोठा अपमान इथे असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असतं की प्रवक्ते पद किती चांगलं असतं, किती महत्वाचं असतं, आपल्या पक्षाची बाजू मांडायचं असतं, आणि आपल्या पक्षामध्ये आता यांच्याकडे कोणीही फिरकणार नाही. यांना स्वतःचा कॅमेरा घेऊन आपल्या फेसबुक लाईव्ह वगैरे करून आपल्या बाजू मांडायची असेल तर ते मांडू शकता, पण मीडिया त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, मीडिया त्यांच्याशी एका शब्दाने देखील बोलणार नाही. आणि इथेच गेम फसला, तो म्हणजे रुपाली चाकणकरांच्या विरोधात बोलणं. रुपाली चाकणकरांच्या विरोधात जर तुम्ही देखील बोलत असाल, कोणी जर देखील बोलला तर त्याच्यावर ऍक्शन ही घेतलीच जाऊ शकते. मग ती कशा ना कशा पद्धतीने घेतलीच जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे योग्य आहे का नाही? रुपाली चाकणकर यांची जी काही बाजू आहे ती खरंच चांगली आहे का, किंवा त्यांनी आतापर्यंत जे काही काम केलं ते योग्य आहे, चुकीचं आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लागतर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.